नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते 27 एप्रिल 2026 रोजी लोडिंग चालू आहे। आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री प्रतीक साळुंके, मुक्काम पोस्ट नागठाणे, तालुका जिल्हा सातारा हे असताना फौजी आहेत। त्यांनी रक्तीचंदनाची 200 रोपं, त्याच्यानंतर नारळ आणि आंबा 10 क्वांटिटी अशा पद्धतीने एक 200 सव्वा 200 झाडं घेतलेली आहेत। आणि त्याच गाडीमध्ये आता श्री रवींद्र सावंत, मुक्काम पोस्ट कापिल, तालुका कराड, जिल्हा सातारा यांच्यासाठी आपण रोपांचं लोडिंग करत आहोत। त्यांनी आता घरगुती कार्यक्रम असल्या कारणानं रिटर्न गिफ्ट म्हणून आंब्याचं नियोजन केलेलं आहे। आणि त्यासाठी त्यांनी 50 झाडं केशर आंब्याची बुकिंग केली होती। आणि आज रोजी हे सर्व बुकिंग आल्यानंतर आज रोजीच आपण ही गाडी लोड करायला घेतलेली आहे, कारण सावंत साहेबांचं जे कार्यक्रम आहे घरगुती तर तो उद्या आहे। आणि त्यासाठी आज रोजी आपण अर्जंट बेसिसवर ही गाडी भरण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याच गाडीतून आपण पुढं साळुंके फौजी जे आहेत त्यांचीसुद्धा रोपं भरण्याचं नियोजन घेतलेलं आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण आता या व्हिडिओमध्ये केशर आंबा आणि रक्तीचंदन याविषयी थोडंसं बोलणार आहोत। तर मित्रांनो, केशर आंबा आता जे लोडिंग करायचं चालू आहे ते बघू शकतो केशर आंबा। आणि नेहमीप्रमाणे आपलं जे रोपं सिलेक्टेड घेण्याचं जे काम चालू असते ते चालू आहे। रोपं सिलेक्टेड घेतलेली आहेत, ज्या पद्धतीनं 2.5-3 फुटाची रोपं सांगितली होती त्या पद्धतीनं घन पद्धतीनं 12-6 वर याची लागवड करता येते। आता ही रोपं रिटर्न गिफ्ट म्हणून दिली जाणार आहेत, पण ज्यावेळेस आपण बाग करणार आहोत तर त्या बागेमध्ये आपण 12-6 वर नियोजन करायचं आहे आणि एकरी 600 रोपं लावायची आहेत। आणि येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्येच याला आपल्याला उत्पादन घेता येतं। आणि सुरुवातीला 12 ते 15 आंबे म्हणजे डझन सव्वा डझन आंबा, दुसऱ्या वर्षी 4-4 डझन आंबा म्हटला तरी मिळत असतो। ही एक फायद्याची शेती आहे। 600 रोपं लागल्यामुळे उत्पादन वाढतंय आणि भविष्यात गर्दी झाली की आपण एकाडे एक झाड मित्रांनो काढू शकतो। हे आता चंदन जे साळुंके फौजींचं आहे ते त्यांनी रक्तीचंदन घेतलेलं आहे। रक्तीचंदन म्हणजे सोन्यासारखा भाव असलेलं हे चंदन आहे। हे लाकडासाठी, फर्निचरसाठी किंवा आयुर्वेदिकमध्ये याचा जास्त वापर केला जातो। जसा सफेद चंदनाचा सुवासिक म्हणून वापर केला जातो, सेंटेड गोष्टीमध्ये वापर केला जातो, तसा रक्तीचंदनाचा सुवासिक गोष्ट म्हणून वापर केला जातो। तर रक्तीचंदनाचा आपल्याला जो पावडर आहे ती सुद्धा चांगल्या कॉस्टनं विकली जाते। तसेच त्याची रगात बावली असेल हे बनवल्यानंतर ते सुद्धा आयुर्वेदिकमध्ये त्याचा उपयोग आहे। पावडरचा चहासुद्धा करून पिला जातो सालीचा। तर अशा पद्धतीनं एक ना अनेक हे रक्तीचंदनाचे उपयोग आहेत। आणि 10 बाय 10 वर एकरात 450 झाडं बसवायची आहेत। आणि 12 ते 15 वर्षामध्ये आपल्याला हे कटिंग येतं मित्रांनो। आता ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या प्लांटेशन झालेले आहेत आणि चांगलं उत्पादनसुद्धा याच्यातून मिळणार आहे। तर फळबाग लागवड असेल किंवा वनशेती असेल तर त्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात, कारण आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे। शासन मान्यता आहे। सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडे, फुलझाडे, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात। 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत। आता पुढे बघू शकतो ही चिंचेची 60 किलोच्या बॅगमधली 5 वर्षाची झाडं आहेत। आता ह्याचं सुद्धा बुकिंग आपण आज रोजी घेतलेलं आहे आरणसाठी। जवळजवळ 500 झाडांचं नियोजन आहे। तर असं मित्रांनो क्वांटिटीवर सगळा नियोजन असते आपलं। आणि किरकोळ जरी असेल तरी आपण शेअरिंगमध्ये ही रोपं पाठवत असतो। तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे। तर एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात। कोणत्याही प्रकारची झाडं पाहिजे असतील तर संपर्क करू शकताय। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।